घाईच्या वेळेला काहीतरी झटपट आणि पौष्टिक जेवण हवे असेल तर हा आयर्न फायबरयुक्त पालक पुलाव रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर वळूयात कृतीकडे. लहान मुलांसाठी एकदम पौष्टिक पर्याय आहे. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात आणि मग पुलावसाठी लागणारी तयारी करून घेऊयात. अर्धा जोडी पालक निवडून स्वच्छ धुवून आपण या कढईत ठेवून त्यात हा ब्लांच करण्यासाठी घालूयात. पाण्याला उकळी आल्यानंतर अर्ध्या मिनिटातच हा पालक पाण्यातून बाहेर काढून घेऊया. यामुळे पालकाचा कच्चेपणा निघून जाईल. आता हा पालक भांड्यात घेऊन त्यावर थंड पाणी ओतूयात, म्हणजे त्याचा रंग आणि पौष्टिकता टिकून राहील. मग ही पालकाची पाने एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात. त्यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालूयात आणि आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. पालकाची ही अशी पेस्ट तयार करून घेऊयात. तुम्ही पालक चिरून वापरलात तरी चालेल, पण असं पेस्ट केल्यामुळे पुलावला रंग छान हिरवागार येतो. आता इकडे गॅसवर एका पातेल्यात 3 ते 4 चमचे तेल घालूयात. तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून तडतडून घेऊयात. 2 ते 3 ठेचलेल्या लसूण पाकळ्या आणि पाव इंच आलं घालूयात. ज्याने ढवळून थोडे लालसर झाल्यावर यात एक तमालपत्र, छोटासा दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 काजूचे उभे काप घालूयात. थोडे परतून लालसर होऊ देऊ. मग 2 ते 3 काळी मिरी आणि 2 लवंगांचे तुकडे घालून परतून घेऊयात. आता एक बारीक चिरलेला मोठा कांदा घालून परतून घेऊयात. कांदा मऊ झाल्यावर यात अर्धा वाटी मटार आणि अर्धा बारीक चिरलेल्या गाजराचे तुकडे घालूयात. आता हे मिनिटभर परतून घेऊया, म्हणजे थोडे मऊ होतील. मग एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊ, तोही मऊ होईस्तोवर परतून घेऊयात. फोडणीचे सगळे जिन्नस परतून झाल्यावर आता आपण तयार करून घेतलेली पालकाची पेस्ट यात घालूयात आणि 1 ते 2 मिनिटांसाठी छान परतून घेऊयात, म्हणजे त्यातला कच्चेपणा निघून जाईल. पुलावला चवही छान येईल. असे 1-2 मिनिटांसाठी छान पेस्ट परतून घेतल्यामुळे फोडणी त्याची चव चांगली उतरते आणि मग पुलावमध्येही उतरते. आता मग सर्वात शेवटी आपण धुवून ठेवलेले तांदूळ यात घालूयात आणि परत अर्धा मिनिटासाठी छान परतून घेऊयात, म्हणजे सगळे जिन्नस एकजीव होतील. त्यात चमचाभर हळद, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घालून छान परतून घेऊयात. मग भात शिजण्या इतके पाणी घालून 2 वाट्या तांदळांसाठी 4 वाट्या पाणी घालून भात शिजवून घेऊयात. पण हा भात पातेल्यात करतोय, त्यामुळे व्यवस्थित शिजवून घेऊयात. हे अशा प्रकारे थोडे पाणी कमी झाले आणि भात घट्ट दिसायला लागला की मग झाकण मारून 1 मिनिटभर वाफ देऊयात. हा बघा, आता आपला पुलाव तयार आहे. चवीपुरेसे मीठ घालूयात आणि मग आता आपले भातातले पाणी आटून कमी झाले आणि भात घट्टसर दिसायला लागला की यावर आपण झाकण ठेवूयात आणि 1 मिनिटभर वाफ देऊयात. आता आपला हा पौष्टिक असा चमचमीत पुलाव तयार आहे. अशा प्रकारे बनवलात तर याची चव तुम्हाला नक्की आवडेल. दही आणि लोणच्याबरोबर याची चव अप्रतिम लागते. व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.